ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ट्रक चालकांकडून प्रत्येकी 500 ते 1000 रुपये अवैधपणे वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे। परिवहन विभाग आणि पोलिसांकडे याविषयीची तक्रार करून सुद्धा दखल घेतली जात नसल्याचा आरोप ट्रक चालक आणि व्यापाऱ्यांनी केला आहे। ये खड़ी है हाँ कितना हजार रुपये नहीं है अंडरग्राउंड गाड़ी है ना बाबूजी। इतना अभी पैसा खत्म हो गया है, पार्टी का माल है। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, ही कोण माणसं आहेत की जी अवैध पद्धतीने पैसे उकळतात आणि कारवाई का होत नाहीये? ज्ञानदा, हे खुर्सापार नावाचा चेकपोस्ट आहे नागपूर आणि भोपाळ रस्त्यावर। त्या ठिकाणची ही दृश्य आहे। एबीपी माझाला काही ट्रक चालक जे आहेत ते आपले गारहाणे घेऊन एबीपी माझाकडे आले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन करून समोर आणलेलं आहे। त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहे आणि याच प्रवेशद्वारावर त्यांच्याकडून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी किंवा जेव्हा ते परत महाराष्ट्रातून बाहेर जात असतात तेव्हा चेकपोस्टच्या जवळच बसलेले काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते त्यांच्याकडून 500 ते 1000 रुपये वसूल करतात। प्रत्येक फेरीसाठी प्रत्येक ट्रकला किमान 500 ते 1000 रुपये द्यावे लागतात। हा जो व्हिडिओ आपण पाहतोय त्याच्यामध्ये ही 2 ट्रक चालक आहेत ते विनवण्या करतायत की आमच्याकडचे पैसे संपलेले आहे। मात्र जो संबंधित व्यक्ती आहे जो तिथे वसुली करण्यासाठी बसवण्यात आलेला आहे तो त्यांच्याकडून प्रति ट्रक 1000 रुपये घेतल्याशिवाय मी समोर जाऊ दिला नाही। जेव्हा हे सांगतात ट्रक चालक की आमचे जे ट्रक आहे ते नियमाप्रमाणे आहे, ते अंडर लोड आहेत, म्हणजे लोड जो आहे त्याच्यावर जास्त नाही आहे, कागदपत्रे आमचे सगळे पूर्ण आहे, तरीही तो म्हणतो की या चेकपोस्टचा नियम आहे, तुम्हाला माहित आहे की इथून पैसे दिल्याशिवाय समोर जाता येणार नाही। जेव्हा हे ट्रक चालक परिवहन अधिकाऱ्यांना भेटण्याचा मुद्दा सांगतात तर तो वसुली करणारा स्पष्टरित्या सांगतोय की अधिकारी इथेच जवळच उपस्थित आहे, मात्र ते तुम्हाला भेटणार नाही। त्यामुळे कुठेतरी हे जे अवैध वसुली करणारे आहे आणि परिवहन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचे साटे लोटे आहेत का, त्यांच्याच आशीर्वादाने ते तिथे बसलेले आहेत का, असा दाट संशय या व्हिडिओला पाहिल्यानंतर निर्माण होतो। एबीपी माझाला जे ट्रक चालक आणि त्याच्यानंतर आम्ही काही ट्रान्सपोर्टर सोबतही बोलणं केलं, त्यांनी सांगितलेलं आहे की गेल्या काही महिन्यांपासून अशाच पद्धतीच्या या भ्रष्टाचारामुळे व्यवसाय करणं कठीण होऊन बसलेलं आहे। प्रत्येक ट्रक मालकाला त्याच्या ट्रकपायी महिन्याकाठी लाखो रुपयांची देण जी आहे, बरोबर, आणि म्हणूनच लवकरात लवकर त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जावी आणि कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे। रजत, धन्यवाद या माहितीबद्दल।